नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवतोय आमचा सातारी स्टाईल घाटी मसाला. आमची आई दरवर्षीच हा मसाला घरगुती पद्धतीने बनवते. तर यावर्षी आम्ही 5 किलोच्या प्रमाणामध्ये हा मसाला बनवतोय. याच्यासाठी कोणकोणत्या मिरच्या लागतात, कोणकोणते मसाले लागतात, किती प्रमाणात लागतात, कशा प्रकारे प्रोसेस करून त्या वापरायच्या आहेत मसाल्यामध्ये, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आमची अस्सल सातारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी सांगते की मिरच्या कोणकोणत्या वापरल्या. लवंगी मिरची 1.5 किलो, शंकेश्वरी 1 किलो, गुंटूर अर्धा किलो आणि बेडगी मिरची अर्धा किलो. आता जर तुम्हाला इथे काश्मीरी मिरची वापरायची असेल तर तुम्ही गुंटूरच्या ऐवजी काश्मीरी अर्धा किलो घेतली तरी चालेल. तर बघा, अशा प्रकारे फक्त सगळ्या मिरच्यांची आपण देठं काढलेली आहेत. ठीक आहे. तर हे बघा केवढी देठं साठली आहेत. आता ही आम्ही पहिल्यांदा भरून टाकतो आणि मग पुढची प्रोसेस. तर अशा प्रकारे या एकूण सगळ्या मिळून 3.5 किलो मिरच्या आहेत. तर या सगळ्या मिरच्यांना आपल्याला एकत्र करायचं आहे आणि एकत्रितपणे याला उन्हामध्ये 2 ते 3 तास छानपैकी वाळवून घ्यायचं आहे. मिरच्यांना असं ऊन दिल्यामुळे ना त्यांना नंतर भाजून घेण्याची गरज पडत नाही. तर असं छान खुळखुळ आवाज आला पाहिजे, म्हणजे मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत. मस्त असं कळतं. जेवढ्या मिरच्या छान वाळलेल्या तेवढी चटणी जास्त काळ टिकते आणि छान पण होते. तर आता या ठिकाणी चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्यांची तयारी चालली आहे. सो बघू शकता बरंच काय काय इथे साहित्य आईने काढून ठेवलंय. तर हे काय काय आहे आणि किती प्रमाणात घेतले हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. तर असे सगळे मसाले निवडून घ्यायचे असतात बरं का. एक एक गोष्ट छान व्यवस्थित खडे बिडे आहेत का, त्याच्यामध्ये कचरा आहे का, नीट बघायचं. तर आमच्या सातारी भागात ना एक गंमत आहे, ती म्हणजे आम्हाला सौदेवाल्यांकडे म्हणजे जे मसालेवाले असतात ना, प्रॉपर मसाले विकणारे, तर त्यांना फक्त सांगायचं की आम्ही किती चटणी बनवतोय, आम्ही किती किलो मिरच्या घेतलेल्या आहेत, कुठल्या मिरच्या किती आहेत, आणि त्या अंदाजाने ते आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी मोजून तोलून छानपैकी देतात पॅक करून. आणि मग आम्ही फक्त घरी येऊन त्या छानपैकी अशा व्यवस्थित सेपरेट करतो आणि मसाल्यांमध्ये ते प्रॉपर प्रोसेस करून नंतर वापरतो. तर अशा प्रकारे सगळं साहित्य आम्ही काढले. बरंच काय काय आहे. तर आपण बघूयात आता वन बाय वन की किती प्रमाणात कोणती गोष्ट आहे. आणि ही सगळी तयारी चालू असताना आईने अजून एक गोष्ट सांगितली मला, ती म्हणजे पूर्वी परिस्थिती एवढी बिकट असायची, हलाखीची असायची, त्यामुळे ना बायका जास्त काय इतकं सगळं साहित्य घालायचं नाहीत. म्हणजे चटणी बनवताना तर फार फार तर फक्त लवंग, मिरी, जिरे, दालचिनी, बस एवढ्या 4 गोष्टी, आणि धने ना, धने वगैरे इतकंच. 4-5 एवढ्या गोष्टी असल्या तरी खूप असायचं. आणि त्यात पण खूप छान चविष्ट असा तो मसाला, कांदा लसूण मसाला वगैरे त्या बनवायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे, कंडिशन सगळ्यांचीच छान झाली, सुधारली आहे. त्यामुळे आता हे सगळं आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर पहिल्यांदा आपण या ताटामध्ये बघूयात काय काय. तर हे आहे बादल फूल, याला चक्री फूल पण म्हणतात. तर हे किती घेतले आपण? 4 तोळे. 4 तोळे. हे आहे जायफळ, है ना, हे 2 घेतलेत का? 2 घेतले. 2 जायफळ. हे त्रिफळ आहे किंवा याला तिरफळ पण म्हणतात. कोकणामध्ये हे जास्त प्रमाणात वापरतात मासे वगैरे बनवताना. तर हे किती घेतले आपण? 4 तोळे. 4 तोळे. सुंठ सुंठ हे किती आहे? 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. हा खडा हिंग आहे, हे 2 खडे म्हणजे 20 ग्रॅम. 20 ग्रॅम, किंवा असं अंदाजे 2 खडे छोटे त्यांनीच दिले. एवढ्या साईजचे टाकले चालतात. आणि हे सगळं त्यांनी सौदेवाल्यांनी दिलंय बरं का आम्हाला मोजून. आम्ही फक्त सांगितलं की आमच्या एवढ्या एवढ्या मिरच्या आहेत. ठीक आहे. सो किती आहेत ते पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी परत एकदा सांगेनच. त्यानंतर ही हळकुंड आहे ना, हे किती आहे? 50 ग्रॅम. 50 ग्रॅम हळकुंड. ही जावित्री आहे 4 तोळे. 4 तोळे. 4 तोळे म्हणजे 40 ग्रॅम. आणि ही आहे मसाला वेलची म्हणजे काळी वेलची 2 तोळे. 20 ग्रॅम. 20 ग्रॅम. कसं आहे ना, या प्रत्येक मसाल्याचे प्रत्येकाचे असे स्वतःचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. प्रत्येकाची वेगळी चव आहे, प्रत्येकाला वेगळा फ्लेवर आहे, स्वाद तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं त्यावेळी फार कमाल चटणी तयार होते. त्यामुळे हे सगळं थोडं थोडं आपण इथे घेतोच. त्यानंतर आपण या ताटात बघू काय काय. 50 ग्रॅम. 50 ग्रॅम लवंग, हे शाही जिरे आहेत ना, शाही जिरे किती? 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. मिरी, 50 ग्रॅम. मिरी दाणे 50 ग्रॅम आणि दालचिनी 50 ग्रॅम. ठीक आहे. आता याच्यात बघू काय काय. ही आहे कसुरी मेथी, हे किती आहे? 25 ग्रॅम. 25 ग्रॅम.
त्यानंतर हे आहे दगड फूल, तर हे आपण घेतलंय 25 ग्रॅम. ठीक आहे. हे तमालपत्र 25 ते 30 ग्रॅम. ही बघताय तुम्ही परात आहे अशी मोठीच्या मोठी. हे एवढं आपण हे साहित्य घेतलंय. आणि हे आपलं बेसिक साहित्य. पांढरे तीळ किती? 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. मेथीचे दाणे 20 ग्रॅम. 20 ग्रॅम, 20 ते 25 ग्रॅम. त्यानंतर ही आहे बारीक मोहरी आपली साधारणपणे 40 ग्रॅम. नंतर 40 ग्रॅम साधे जिरे, 30 ग्रॅम खसखसे. त्यानंतर हे 30 ग्रॅम वेलदोडे, साधे वेलदोडे आणि 50 ग्रॅम बडीशेप. हो, केवढं साहित्य आहे बघा. त्यानंतर हे आहेत धणे, अख्खे धणे, तर हे आपण घेतलेत 1.5 पावशर. तर आता या रेसिपीचा सगळ्यात महत्त्वाचा एकदम बेसिक सारांश मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला नक्की करायचंय काय. तर हे असं सेपरेट का आईने सगळं ठेवलंय छानपैकी मस्त असं. तर ह्या ताट्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये किंवा मोठ्याशा कशातही तुम्ही भाजून घेऊ शकता. सेपरेट म्हणजे एक झालं की दुसरं झालं की तिसरं, असं करून हे सगळं फक्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. म्हणजे जिरं किंवा बडीशेप आहे ती छान अशी हलकीशी फुलेपर्यंत, किंवा मोहरी आहे ती हलकीशी तडतड होईपर्यंत, धने आहेत त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत. सो असं हे छानपैकी हलकं थोडंसं नॉर्मल खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे झालं की ह्या ताटामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला जस्ट गरम करून घ्यायच्या आहेत. हे जास्त भाजत बसायचं नसतं, ह्याला फक्त गरम करायचं. त्याचं मॉइश्चर वगैरे निघून गेलं की झालं, दॅट्स इट. त्यानंतर आता या परातीकडे यायचं आहे आपल्याला. सो यातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या 1 बाय 1 आपल्याला तळून घ्यायच्यात. आपल्याला त्याच कढईमध्ये नंतर तेल ॲड करायचं आहे आणि तेलामध्ये एक गोष्ट आपल्याला छान तळून घ्यायची आहे, करपवायची नाही. हलकीशी खरपूस तळून घ्यायची आणि एक वस्तू काढून घ्यायची. आणि मग हे जे ताट आहे ते असं सेपरेट ठेवलं यासाठी, कारण याला ना भाजायची गरज आहे ना तळायची गरज आहे, काहीच करायचं नाही. हे जे 4 प्रकारचे मसाले आहेत ना, हे फक्त आपल्याला चटणी जी आपण कुटायला देणार आहे त्याच्यामध्ये सगळं एकत्र ॲड करून दिलं तरी चालतं. चटणी कुटत असताना त्या चटणीच्या कुटण्याच्या प्रोसेसमध्ये, त्या गरम प्रोसेसमध्येच हे छानपैकी भाजून निघतात. त्यामुळे याला काहीही आधी भाजण्याची किंवा परतण्याची गरज नसते. सो म्हणून हे असं सगळं छान सेपरेट आईने करून ठेवलेलं होतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण धने भाजून घेऊयात. झाले ना भाजून? हो. मस्त खरपूस असा छान सुगंध येतोय, छान गोल्डन झालेत की नाही. आता काढूया आपण. आता हे असं एक भाजून आपण याच्यामध्ये ऍड करणार ना, एकत्रच. एकत्रच. ठीक आहे. तर हे फक्त गरम केलं आपण. आता ही कसुरी मेथी, ही पण फक्त हलकीशी गरम करायची, अगदी अर्धा मिनिट, आणि लगेच काढायची. ह्याचे तुकडे करून बारीक करून छान भाजलं तरी चालेल आहे ना, म्हणजे असं करपणार वगैरे नाही. हे पण छान मस्त तांबूस झालेले आहेत, काढून घेतले आपण. त्यानंतर काय, बडीशेप. चलो, हे पण हलकेसे गोल्डन होईपर्यंत भाजायचे. झाला रंग बदल. तर ही आहे खसखस, ही पण आपण छान सोनेरी होईपर्यंत भाजू. लगेच होते है ना, लगेच होते. अगदी 10-20 सेकंदातच होते, त्यामुळे लगेच काढायची. मोहरी, तर मोहरी जरा छान तडतड होईपर्यंत भाजा, नाहीतर मग कडवट लागते ती चटणीमध्ये. हां, येतोय उडतायत पण. हां, तर ही झाली मोहरी. तर हे आहेत वेलदोडे, हे पण थोडेसे हलकेसे रंग त्याचा बदलला, गोल्डन झाले, हे पण काढूयात. तर आता आपण करूयात तळण्याचे मसाले, म्हणजे तळून घेऊयात मसाले. आता त्यासाठी तेल ॲड केलेलं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच. तर पहिल्यांदा मसाला वेलची. हा कसली फुलली ना. तर हे जे मसाले आहेत ना याच्यावरच आपल्याला टाकायचे, काय सेपरेट वगैरे करायचं नाहीये कसलंच. 1 बाय 1 आता एक पदार्थ तळला, एक मसाला तळला की आपण याच्यावर तो ॲड करत जाऊ. तर हे आहे सुंठ, तसं थोडंसं तांबूस झालं की हे पण काढून घेऊ याच्यातच. अगं बाई, ह्याचा वास म्हणजे काय बोलायलाच नको. खतरनाक वास येतो याचा. बादल फूल,
हे बघताय जास्त वेळ लागतच नाही सगळे मसाले तळायला. तेलात टाकले, छान फुलले की लगेच काढायचे. त्यानंतर हे आहे जायफळ. हा ह्याचं पण लय भारी वास येतोय. जरा सावकाश तळायचं कारण अख्खं टाकले फुटू शकतं, तेल उडू शकतं. हां येस, ओके. तेल कडक तापल्यावर गॅस आपण मध्यम ठेवलाय, म्हणजे लो टू मीडियम ठेवू शकता. आणि मग हे सगळं एक एक करून तळून घ्यायचं. हळकुंड्यामुळे बघ तेल कसं पिवळं झालं. तर हळकुंड जरा खरपूस तळा. ते तेलात टाकल्या थोडासा रंग बदलतो त्याचा, ब्राऊन होतं, पण असं वाटतं आपल्याला तळलंय, पण तसं नाहीये. ते आतपर्यंत छान तळलं गेलं पाहिजे, नाहीतर मग हळकुंड कच्चं राहतं आणि थोडासा कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे जर असं तांबूस रंग येईपर्यंत लो टू मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटं तळून घ्या. इथे काढतोस टाकल्या झाला. असं वाटतं हळदीच्या लोणच्याचीच तयारी चालली. क्या बात आहे. हे असं जरा तांबूस केलंय मस्त पैकी. तर हे होतं त्रिफळ म्हणजे तिरफळ. हे पण लगेच भाजून होतं. त्यानंतर शेवटी सगळ्यात हा आहे हिंग. हिंग कसा होता आणि कसा झाला. आता जे हे तेल आहे ना, हे तेल सुद्धा इतकं मसालेदार झालंय आता की ह्याच तेलामध्ये तुम्ही नंतर चटणी मिसळताना जो कांदा तळणार आहात तेव्हा हे तेल वापरायचं. जेव्हा चटणी मिसळायची असते तेव्हा मी दाखवेनच ते पण परत तुम्हाला. हे बघा कसा माल आहे अख्खाचा. कांतारा पिक्चर मध्ये ह्याच्यावरच सगळा धिंगाणा चाललेला असतो की जंगल की बीच में जाके असली सोना लाया है. तर हे सगळे मसाले छान भाजून तळून खरपूस परतून वगैरे झालेत. आणि हे मसाले मी तुम्हाला म्हटलं होतं की हे भाजण्याची वगैरे काहीही आवश्यकता नाहीये, हे असेच कच्चेच आपल्याला वापरायचे. तर हे चांगलं गार झालं की मग आपण या डब्यामध्ये भरूयात. त्याच्यामध्येच हे इतर मसाले सुद्धा सगळे एकत्र करून भरूयात. आणि मिरच्यांचं पोतं पण तिकडे तयार करून ठेवलेलं आहेच. तर ते पोतं आणि हा डबा हे सगळं घेऊन आपण भेटूयात डंकावर. आणि अशा प्रकारे आपला हा 5 किलोचा मसाला तयार झालाय. तर आम्ही सातारकर याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं असं बरंच काही नंतर ॲड करतो, म्हणजे चटणी मिसळतो. तर ती कशी मिसळायची हे पण मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेनच. तर मग अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं चिन्ह क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.